तर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादला रवाना झाल्याची ही माहिती मिळते। पंतप्रधान मोदींकडून विमान अपघाताचा आढावाही घेण्यात आलेला आहे। तसंच नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केल्याचंही समोर येत आहे। या दुर्घटनाग्रस्त विमानात 242 प्रवासी होते आणि हे विमान रहिवासी भागात कोसळल्याने काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावरती हे विमान कोसळलं। यामध्ये 15 डॉक्टर जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। ही दृश्य आपण पुढारीवरती पाहू शकतो की बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। टीबी रुग्णालयावरती हे विमान कोसळलं। यामध्ये 15 डॉक्टर जखमी झालेले आहेत आणि बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे यामध्ये जीवितहानी जास्त असू शकते आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते। विमान कोसळतानाचा हा व्हिडिओ आपण पाहू शकतो आणि या व्हिडिओवरून हा अपघात किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल। यामध्ये 242 प्रवासी होते आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। दुपारी 1:17 या विमानानं उड्डाण केलं होतं आणि नंतर लगेचच अगदी 9 ते 10 सेकंदात हा अपघात झाला। विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते आणि 10 विमान कर्मचारी होते। ही दृश्य त्या रहिवासी भागातील आहेत ज्या भागात हे विमान कोसळले। अनेक ठिकाणी आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। तर बचाव कार्य ही युद्धपातळीवरती सुरू असल्याचं समोर येतंय। एअर इंडियाचा हा अपघात नेमका कसा झाला हेही तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहू शकताय। यामध्ये 242 प्रवासी असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमान अपघाताचा आढावा घेतला जातोय। तसंच या ठिकाणी या परिसरात बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। टेक ऑफ नंतर मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळलं। यामध्ये ब्रिटनचे 52 नागरिक असल्याची माहिती समोर येते। सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावरती हे विमान कोसळलं आणि यामध्ये 15 डॉक्टर जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तसंच पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। एअर इंडियाचे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळल्याने गोंधळ निर्माण झालाय। विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती मिळते। लंडनला जाणारे विमान कोसळले। अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ हा मोठा अपघात घडलाय। हे दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती पाहू शकताय। या दृश्यातून या अपघाताची दाहकता आणि हा अपघात किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल। विमान कोसळतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि नेमका हा अपघात कसा घडला हे या दृश्यांतून आपण पाहू शकतोय। अहमदाबादमध्ये हे एअर इंडियाचं प्रवासी विमान होतं, ते कोसळलं आणि उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळल्याचं समोर येतंय। अगदी 9 ते 10 सेकंदात हा अपघात झाला। या विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते आणि 10 विमान कर्मचारी होते। 700 फुटावरून विमान कोसळल्याची माहिती समोर येते। तर गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळते। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अहमदाबादला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही विमान अपघाताचा आढावा घेतला गेलाय आणि दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहेत। पुढच्या स्क्रीनवरती आपण बघू शकतोय की अनेक भागात हे धुराचे लोट पाहायला मिळतात आणि हा व्हिडिओ ज्या व्हिडिओतून हा अपघात नेमका कसा झालाय हाही तुम्ही पाहू शकताय। सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी भागावरती हे विमान कोसळलं आणि यामध्ये 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे। हा व्हिडिओ नेमका अपघात कसा झाला हे या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकताय आणि या अपघाताची दाहकता या व्हिडिओतून तुम्ही बघू शकताय। तसंच रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झालाय। बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। अनेक भागात आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे।
यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असू शकते अशी ही शक्यता वर्तवण्यात येते. अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान होतं आणि अगदी टेक ऑफ नंतर 9 ते 10 सेकंदात हा अपघात झाला. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा असल्याची माहिती मिळते. तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दुपारी 1:17 विमानाने उड्डाण केलं होतं आणि उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळल्याचं पाहायला मिळतंय. विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते, 10 विमान कर्मचारी होते आणि रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्या ठिकाणी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. टेक ऑफ नंतर मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळलं. रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही या विमान अपघाताचा आढावा घेतला गेलाय. तर पंतप्रधानांनी नागरी वाहतूक विमान वाहतूक मंत्र्यांशीही चर्चा केलेली आहे. तसंच अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या विमान अपघातानंतर अनेक ठिकाणी आग लागली आहे, तर अनेक ठिकाणी धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. ही दृश्य तुम्ही पाहू शकताय. या भागात अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शक्तीचे प्रयत्न केले जात आहेत. तर विमान कोसळतानाचा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओतून तर पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून हा अपघात कसा झाला बघूयात. तर एअर इंडियाच्या विमानाचं अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण झालं. सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी 1:30 वाजता टेक ऑफ झालं. टेक ऑफ नंतर 10 मिनिटात विमान मेघानीनगर परिसरात कोसळलं. विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला. विमानात एकूण 242 जण होते, 230 प्रवासी होते, 2 पायलट आणि 10 केबिन क्रू मेंबर होते. रहिवासी भागात विमान कोसळल्यानं अनेक इमारतींचं यामध्ये नुकसान झालं. तर हा अपघात अत्यंत भीषण होता. ह्याची दृश्य आपण या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय. आणि रहिवासी भागात अपघात झाल्यामुळे अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेलं आहे. 700 फुटावरून विमान कोसळल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी या विमान अपघातासंदर्भात चर्चा केलेली आहे. तसंच गृहमंत्री अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तर विमानात नेमकं कोण कोण होतं हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात. विमानात 242 प्रवासी, 2 पायलट आणि 10 केबिन क्रू मेंबर होते. कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे सुद्धा होते. कॅप्टन सुमित सबरवालांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तास उड्डाणाचा अनुभव आहे. प्रवाशांपैकी ब्रिटनचे 52 नागरिक, तर पोर्तुगालचे 6 आणि कॅनडाचा 1 नागरिक होता. 59 आंतरराष्ट्रीय प्रवासी, तर इतर सगळे भारतीय होते. टेक ऑफ नंतर काही वेळाने पायलटने मे डे असा संदेश पाठवला. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर असं म्हटलं जातं. मे डे असा संदेश ATC म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो. मे डे संदेशानंतर पायलटशी कोणताच संपर्क झालेला नाही. विमानात 242 प्रवासी होते आणि अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान कोसळलंय. आणि या विमानात नेमके कोण प्रवासी होते, कुठल्या देशातले प्रवासी होते हे आपण बघत होतो. दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा असल्याचं समोर येतंय. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दुपारी 1:17 विमानाने उड्डाण केलं होतं. दुर्घटनेनंतर अहमदाबाद एअरपोर्ट आता पुढील सूचना येईपर्यंत बंद असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. 700 फुटावरून विमान कोसळल्याची माहिती समोर येते. यामध्ये कॅनडाचा 1 नागरिक, तर इतर सर्व भारतीय असल्याचं समोर येतंय. तर विमानाचे जे कॅप्टन आहेत त्यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव असल्याचंही समोर येतंय.
दुर्घटनेनंतर अहमदाबाद एअरपोर्ट पुढील सूचना येईपर्यंत बंद असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तर पंतप्रधानांनी नागरी वाहतूक मंत्र्यांशी चर्चा सुद्धा केलेली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। तर एअर इंडियाचा आपत्कालीन नंबर तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहू शकताय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, यानंतर हा मोठा अपघात झाला। या विमानात 242 प्रवासी होते। हे विमान हे रहिवासी भागात कोसळल्यामुळे हा अपघात मोठा आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताचा आढावा घेतलाय। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। मेघाणी नगरमध्ये हे विमान कोसळलं। टेक ऑफ नंतर अगदी 9 ते 10 सेकंदात रहिवासी भागात हे विमान कोसळलं आणि त्यामुळे हा मोठा अपघात झालाय। यामध्ये 242 प्रवासी असल्याची माहिती मिळते। दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद एअरपोर्ट सुद्धा काही वेळासाठी पुढील सूचना येईपर्यंत बंद असणार आहे आणि अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान होतं। मोठा अपघात या विमानाला झालेला आहे। दुर्घटनाग्रस्त विमानात 242 प्रवासी होते। मोठी बातमी आपण बघतो। या दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचंही समोर येत आहे। यामध्ये रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मोठ्या प्रमाणात या भागात बचाव कार्य सुरू आहे। पुढारीच्या स्क्रीनवरती ही दृश्य तुम्ही पाहू शकता। या दृश्यातून या अपघाताची दाहकता, हा अपघात किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल। विमान कोसळतानाचा व्हिडिओही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय। यामध्ये कॅनडाचा एक नागरिक होता, तर उर्वरित नागरिक हे भारतीय असल्याचं समोर येत आहे।